नमस्कार मंडळी, मी सविता राठोड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. त्यात हळद टाकली, तिखट टाकले, कांदा लसूण मसाला, मीठ आणि 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. इथे मी दही वापरला नाही आहे, त्याऐवजी मी इथे लिंबू वापरला आहे. लसूण अद्रक जिऱ्याची पेस्ट ती पण लावून घेऊया आणि 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. इथे मी तांदूळ घेतला आहे, बासमती राईस घेतला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा. आता कुकरमध्ये तेल टाकूया. त्यात जिरा, लसूण अद्रकची पेस्ट, कांदा, कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आता आपला कांदा परतून झाला आहे. आता चिकन टाकूया. तेही परतून घेऊया. घरात दही नसेल, चिकन बिर्याणी खायची इच्छा झाली असेल तर अशी नक्की बनवून बघा, छान लागते. आता कोथिंबीर टाकूया. ताटात 1 वाटी पाणी टाकूया. पाणी गरम झालं की चिकनमध्ये टाकूया. आता इथे 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला, त्याप्रमाणे 2 वाट्या पाणी टाकूया आणि आता तांदूळ टाकूया. थोडंसं बिर्याणी मसाला टाकूया. कोथिंबीर, आणि 1 चमचा तूप. आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्या घेऊया. ही झाली आपली गरमागरम चिकन बिर्याणी म्हणू शकता किंवा चिकन पुलाव पण म्हणू शकता. एकदम सुटसुटीत आणि मोकळा भात होतो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसह.